हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर विषय झाला असा, खूप दिवसाचे कमेंट्स चाललेले होते, 5 ते 6 महिने झाले कंटिन्यू एक तरी कमेंट रोजच्या व्हिडिओला असते. करिश्माने लग्नाचा व्हिडिओ का नाही टाकला? करिश्मा लग्नाचा व्हिडिओ कधी टाकणार आहे? करिश्मा लग्नाचा व्हिडिओ का टाकत नाही? तर तुम्हाला कारण सांगते, काही असे चुकीचे लोक माझ्या लग्नामध्ये इन्व्हाइट झाले होते, ज्यांना चुकून पण इन्व्हाइट करायचं नव्हतं. पण आपण एकदा ये म्हणल्याने पुढच्याने तरी कसं जायचं कोणाच्या लग्नामध्ये, याचं भान पाहिजे आपल्याला. ना त्या व्यक्तीची ओळख, ना पाळख, ना मैत्री, ना काही, ना कोणतं नातं. एक साधं यूट्यूब. किती भेटले? किती कमाई झाली आजची? 2000. वा वा, व्हेरी गुड. बस एवढं खूप हॅपी आहे. हा चला चला. पहिल्यांदा कोणाचं तरी शोधलं पाहिलं होतं, माझी इच्छा होती माझ्या मिस्टरच्या किंवा फ्रेंडच्या लग्नामध्ये तसं करा. आणि सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण झाल्या. मी खूप हॅपी आहे. आणि आणखी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल खूप साऱ्या गोष्टी. बस झालं. आता मी खूप हॅपी आहे आणि बरेच काही गोष्टी मी बरेच व्हिडिओमध्ये सांगणार आहे, दाखवणार आहे, कारण मी भरपूर सारे व्हिडिओ काढून ठेवलेले आहेत. त्यानंतर आज मला 2000 रुपये भेटले, त्याबद्दल तर वेगळाच आनंद आहे, कारण जिंदगीत एवढे पैसे मी कधीच बघितले नव्हते. माझा हेतूच तो होता की व्हिडिओ काढायचे, चॅनल मोनेटाईज करायचं, व्ह्यूज वाढवायचे आणि आपण कुठंतरी करिश्माच्या जीवावर फेमस व्हायचं. आणि ते साध्य नाही झालं तर मग करिश्माची बदनामी करायची. आणि मला असंही, मी बदनामी केली तरी मला व्ह्यूज मिळणार आहेत आणि करिश्माची चापलुसी जरी केली तरी मला व्ह्यूजच मिळणार आहेत. त्यामुळे दोन्हीकडून माझाच फायदा झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगते, लग्नाचा व्हिडिओ न टाकण्याचं हेच कारण होतं की काही असे बिनबुलाई मेहमान मी बोलवलेले होते लग्नामध्ये. एकदाच ये म्हणले की लगेच तोंड वर करून आले तर आले ना, आता आमचीच बदनामी सुरू केलेली आहे. त्यामुळे मला कोणाच्याही भानगडीत पडायचं नाही, म्हणून मी 1 महिन्याखालचे सगळे व्हिडिओ, लाईव्ह, शॉर्ट काय असतील ते सगळे मी डिलीट करून टाकले आहेत माझ्या दोन्ही चॅनलवरून. कारण मला ना कोणाच्या मॅटरमध्ये पडायचं, ना कोणाच्या भांडणामध्ये पडायचं आहे. ऑलरेडी मी माझ्या लाईफमध्ये खूप सुखी आहे, सगळं काही माझं व्यवस्थित चाललेलं आहे. आणि मी का बरं लोकांचा विचार करू? कारण लोकांचं कामच आहे, लोक पायी चालू देत नाही, घोड्यावर चालू देत नाही. लोकांना स्वतःचं खरं करायचं असतं. कोणताच जगातला असा व्यक्ती नाही आहे की मी वाईट आहे आणि तो पुढचा व्यक्ती चांगला आहे असं म्हणाल. प्रत्येक व्यक्ती स्वतःचेच चांगलेपणा दाखवत असतो. तर तुम्हाला सगळ्यांना लग्नाचा व्हिडिओ बघायचा होता ना, मला हा व्हिडिओ सापडला तर मी हा व्हिडिओ टाकत आहे. तुम्ही व्हिडिओ बघून घ्या पूर्ण. फ्रेंड्स, सॉरी बरं का, माहीत नाही व्हिडिओ कोणी शूट केला, चुकीच्या अँगलने व्हिडिओ शूट केलेला आहे. सगळा त्या लाईटाचा फोकस कॅमेऱ्यावर पडत होता, त्यामुळे व्हिडिओ सगळा ब्लर आलेला आहे. आणि तसं पण मला हा व्हिडिओ टाकायचा नव्हता. लग्नाला आता 5-6 महिने झाले ना, आता काय करता, व्हिडिओ टाकून कोण बघणार आहे? तरी पण खूप साऱ्या जणांचे कमेंट्स होते, खूप साऱ्या जणांचे प्रश्न होते. त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी त्या कमेंट्ससाठी आता हा व्हिडिओ टाकावाच लागला. त्यामुळे व्हिडिओ ब्लर असो, जसा आहे तसा तुम्ही ॲडजस्ट करा. कारण लग्नाचा व्हिडिओसाठी तर मी कॅमेरामॅन लावला होता आणि फक्त तो 30 सेकंदाचा का 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये पूर्ण लग्न कवर केलेलाच आहे, तर तुम्ही बघू शकता. तर इथं मंगलाष्टके चालू होते, जे लग्नाचे 5 मंगलाष्टके असतात ते. आणि खूप जणांचे प्रश्न असे होते की लग्नाला 2 जण होते, 3 जण होते, हे खरं आहे का आणि ते खरं आहे का? तर एकतर मी कोणाच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बसलेली नाही आहे, पण जेव्हा माझे सबस्क्रायबर लोक मला विचारतात ना, तर मला सांगावंच लागतं. कारण बिचारे ते मला सपोर्ट करतात, कमेंट करतात, माझ्या व्हिडिओला लाईक करतात, बघतात, माझ्या लाईव्हला येतात. मग त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं तर भागच आहे मला. त्यामुळे मग मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते तुमच्या. काही जण म्हणत होते करिश्मा पाटावर चप्पल घालून चढायचं नसतं. आता तुम्हाला सांगते, तिथं ब्राह्मण होते, त्या ब्राह्मणाला आम्ही विचारलं
तर ते ब्राह्मण म्हणले नवरदेव नवरी लक्ष्मीनारायणाचा जोडा असतो, म्हणजे नवरदेव नवरी त्या दिवशी देवासारखे असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी एवढं विशेष नसतं. त्यांनी चप्पलच घालून पाटावर चढायचं असतं आणि मग चप्पलच घालून लग्न लावत असतात. त्यामुळे आम्ही काही चप्पल काढली नाही. तर हा तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. बाकी 2 का 3 जण होते लग्नाला, तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघून घ्या, काउंट करून घ्या. ठीक आहे, माझ्याकडून तर लईसले 2-3 लोक असतील, 4-5 लोक असतील लईसले, बाकी सगळे त्यांच्याकडचे होते. लग्न खूप छान पद्धतीने पार पडलं, पण ज्यावेळेस ते वरमाला घालायची होती ना, तर वरमालाच तुटली. त्यानंतर ती माधुरीताईंनी कशी बशी जोडून तर दिली, पण मला एक वेगळंच अशी निगेटिव्हिटी जाणवली बरं का त्यावेळेस, की कोणीतरी अशी निगेटिव्ह व्यक्ती आपल्या जवळपास आहे जिला आपलं चांगलं बघवत नाही आहे, आणि त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम आले आहेत लग्नामध्ये. छोटे छोटे प्रॉब्लेम असे आहेत जे तुम्हाला सांगते मी पुढे. पण माझा ओरा एवढा पॉझिटिव्ह आहे ना, की मला लगेच शेजारी कुठंतरी निगेटिव्हिटी असली ना, तर ते लगेच ऑब्झर्व होते. असं वाटतं काहीतरी इथं निगेटिव्ह आहे. तसंच मला काहीतरी वाटत होतं, कारण सुरुवातीला माझ्या साड्या पण घरी राहून गेल्यात. तुम्हाला माहीतच असेल, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तो विषय घेतलेला आहे. लग्नाची साडी, साखरपुड्याची साडी आणि हळदीची साडी त्या सगळ्या घरीच राहिल्या होत्या. त्यानंतर लक्ष्मणदादांनी जाऊन आणल्या. एवढं कोण कोणासाठी करत नाही, बिचाऱ्यांनी जाऊन पटकन त्या साड्या आणल्या. तेव्हा कुठं हे सगळ्या गोष्टी वेळेवर झाल्या. तरीही लग्नाचा टायमिंग जो होतो तो टायमिंग पुढे सरकला गेला, कारण साड्या घरी राहिल्या. त्यानंतर एंगेजमेंटच्या रिंग्स त्या पण घरीच राहिल्या होत्या. नवरीची काही म्हणजे बऱ्याच गोष्टी होत्या ज्या मी पॅक करून ठेवल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी घरीच राहिल्या होत्या. त्यामुळे लग्नामध्ये खूप उशीर पण झाला आणि काही गोष्टी निगेटिव्ह पण झाल्या. नवरीचे गजरे पण गायब करण्यात आले. आता मला जास्त कोणाबद्दल बोलायचं नाही आहे, कारण मला एवढा इंटरेस्ट नाही आहे कोणाला फेमस करण्यामध्ये सारखं, कारण आपण त्यांच्याबद्दल बोललो ना तर तेच फेमस होतात. असं वाटतं त्यांनाच फोकसला घेतल्यासारखं होऊन जातं. मग घेण्यान देण्याचं उगं त्यांचे नावं घेऊन काही आपल्याला कोणाला फेमस करायचं नाही. त्यामुळे मी शॉर्टकटमध्ये सांगते. एकतर साड्या घरी राहिल्या, गजरे गायब झाले, त्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी होत्या ज्या वेळेवर अवेलेबलच नव्हत्या. आणि लग्न पार पडताना हे असं वरमाला तुटणं वगैरे बऱ्याच गोष्टीमध्ये मला नेगेटिव्हिटी जाणवली. आणि जाऊच तर मला नेगेटिव्हिटी जाणवत होती, काय माहिती असं काय होत होतं. पण लग्न खरंच खूप छान पद्धतीने पार पडलं. होईल तेवढं मिस्टरांनी माझ्या सगळ्या गरजा, सगळ्या अपेक्षा, माझ्या सगळं पूर्ण करण्याचा प्रयत्न केलं. मी त्यांना जे जे सांगितलं, लग्न अशा पद्धतीने झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, सगळं व्यवस्थित त्याच पद्धतीने पार पडलेलं आहे. त्यामुळे माझ्या मनाला खूप छान वाटलं. राहिली गोष्ट, तुम्ही विचारणार मयंक कुठं आहे, तर असं म्हणतात अक्षदा पडत्या वेळेस, म्हणजे समजा मम्मीचं सेकंड मॅरेज असेल किंवा बापाचं सेकंड मॅरेज असेल, अशा ठिकाणी जर मुलं असतील तर अक्षदा पडत्याच्या टायमिंगला ते बघायचं नसतं. त्यामुळे कोणीतरी मयंकला सोबत ठेवलं होतं आणि मयंकसोबत होतं कोणीतरी, त्याला ना कोणी कुठं कोंडलं. कारण मला असे प्रश्न येत होते ना, म्हणून मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहे. ना कुठं बाथरूममध्ये कोंडलं, ना कोणत्या रूममध्ये कोंडलं, ना कुठंच कोंडलं. तर मयंक होता, पण बघणाऱ्यांचा दृष्टिकोन हा आहे की व्हिडिओमध्ये दिसत नाही म्हणून मयंक नव्हताच. तर हे व्हिडिओ स्वतः मयंक काढत होता. त्यानंतर जेव्हा आम्ही खाली बसलो, फेरे वगैरे होते, मंगळसूत्र, सिंदूर हे जे चालू होतं ना, त्यावेळेस मयंकच हे व्हिडिओ काढत होता. तर तुम्हाला सांगते, कितपत तुम्हाला लोकांवर विश्वास ठेवायचं किंवा माझ्यावर विश्वास ठेवायचा हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. मी तुम्हाला जोर जबरदस्ती करणार नाही. ना मला कोणाला फेमस करायचं आहे, ना मला कोणाला भांडायचं आहे, ना मला कोणाला उत्तरं द्यायची. तुमच्या सगळ्यांचा आग्रह होता लग्नाचा व्हिडिओ बघायचा, त्यामुळे मी हा व्हिडिओ टाकत आहे. बाकी 1 महिन्यापूर्वीचे मी सगळे व्हिडिओ क्लिअर केलेले आहेत, माझे लाईव्ह क्लिअर केलेले आहेत, कारण मला कोणाच्या भांडणातच पडायचं नाही. माझा जर एवढा सुखी संसार असेल तर त्याच्यामध्ये मी कशाला निगेटिव्हिटी ओढून घेऊ. ऑलरेडी खूप निगेटिव्हिटी झाली माझ्या लग्नातच. म्हणजे ज्या टायमिंगला मी पुढच्या व्यक्तीला सांगितलं की बाबा ठीक आहे, तू त्या व्यक्तीने विचारलं आणि मी सांगितलं आणि ते येण्याशी आणि काय म्हणतात नाही का, तशी गोष्ट झाली. तर जाऊ द्या, चुका होत असतात माणसाकडून. आपल्याला ह्याच चुका आपल्याला पुढं आयुष्यात सावध व्हायला शिकवतात. आणि मी खूप सावध झाली, कुठल्याही सोशल मीडियाच्या लोकांशी मैत्री करायची नाही, हे एक शिक भेटली मला. याच्या अगोदर पण भरपूर प्रॉब्लेम झाले सोशल मीडियाच्या लोकांमुळे, तरीही मी मला माणसं ओळखताच येत नाही. आणि म्हणून मी आता असं ठरवलेलं आहे की कोणाला जवळच करायचं नाही, कोणाशी मैत्रीच करायची नाही, कोणाला भावच द्यायचं नाही, कोणाला एवढी व्हॅल्यूज द्यायची नाही की कोणी येऊन डायरेक्ट आपल्या डोक्यावरच बसन. अशा पद्धतीने खूप छान लग्न असं पार पडलं. थोडेसे व्हिडिओ मागं पुढे झाले असतील तर थोडंसं समजून घ्या. बाकी मग फेऱ्याला वगैरे उठवलं आणि अशा पद्धतीने लग्न पार पडलं. तर कसा वाटला तुम्हाला लग्नाचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं आय होप मी सगळे कवर केली असतील. का बरं पाटावर चप्पल घालून उभी राहिली,
त्यानंतर बरेच अशा गोष्टी होत्या की मयंक कुठं लपला होता आणि मयंकलाच कुठं ठेवलं होतं. तर आता तुम्ही डोळ्यांनी बघून घ्या मयंक कुठं आहे. मयंक स्वतः व्हिडिओ काढत आहे. लग्नाला 2च लोक होते तर लग्नाला किती लोक होते. त्यानंतर चप्पल घालूनच का चढले तर ब्राह्मणाने तर बघितलं होतं ना पाटावर चप्पल घालून चढताना. मग आता काय काय कोणत्या कोणत्या अजून प्रश्नांची उत्तरं देऊ तुमच्या सांगा. तर अशा पद्धतीने आमचं छान मस्त लग्न पार पडलं. फक्त एका गोष्टीची खंत नेहमी मनामध्ये राहून गेली की लग्नाचा व्हिडिओसुद्धा मी चांगल्या पद्धतीने नाही टाकू शकली. हे असं ब्लर करावं लागलं. फक्त एका व्यक्तीमुळे किती नेगेटिव्हिटी आली आणि किती व्हिडिओ खराब झाला तुम्हीच बघा आता. तर असं असतात काही काही लोक स्वतःचं तर आयुष्य खराब करून बसलेले असतात पण दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दखलंदाजी करायला जातात. मी म्हणते दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये डोकावण्यापेक्षा कोणाच्या संसारामध्ये डोकावण्यापेक्षा तुम्हाला सांगू का आमची पण फॅमिली आहे. म्हणजे माझ्या मिस्टरांची जी पूर्ण फॅमिली आहे ना फक्त वडील नाही आहेत त्यांना बाकी पूर्ण फॅमिली आहे. पण जेवढी पण फॅमिली आहे ना त्यातला एकही व्यक्ती आमच्या संसारामध्ये ढवळाढवळ करत नाही बरं का. पण बाहेरच्या विचित्र फालतू लोकांना रिकामपर एवढं कुठून येतात काय माहिती. संसार मोडायचं आणि आम्ही असंच करू आणि आम्ही तसंच करू. मी तर ओपन चॅलेंज देते कोणामध्ये दम असेल खरा असेल ना कोणी तर त्याने करून दाखवा काय करायचं ते. कारण नवरा बायको जर एकमताने एकजुटीने असले आणि त्यांचा जर एकमेकावर विश्वास असला ना जगातली असली कुठलीच ताकद नाही जे तुम्हाला वेगळं करू शकेल. त्यानंतर हा इकडं वेगळा शेवटला लग्न झाल्यानंतर हा एक वेगळाच प्रकार असा भीक मागायचा चालू झाला. याला भीकच म्हणणार मी. कारण काही नातं नसताना गोतं नसताना ना कुठली मैत्रीण ना सख्खी बहीण ना काही म्हणजे तरीसुद्धा भिकारडेपणा केला. पैसे घेतले ठीक आहे आम्ही परतफेड केली असं समजलं आणि विषय सोडून दिला. पण आता तेच लोक आमच्या नावाने आमचं खातायत बदनामी करतेत. म्हणजे तुम्ही जेव्हा आले तेव्हा तुम्हाला लय चांगलं वाटलं गोड वाटलं. करिश्मा खूप चांगली वाटली चांगल्या स्वभावाची वाटली. ती दिसायला कशी असेल पण स्वभावाने लय मात्र खरी आहे चांगली आहे हेच तुम्ही जगाला ओरडू ओरडू सांगितलं. आणि आज तुम्ही जगाला काय सांगताय की आम्ही वाईट आहे. याच्यावरून काय सिद्ध होते की तुम्ही लोक आहे डबल ढोलकी. ते म्हणतात नाही का दोन तोंडी मांडूळ तशी गंमत झाली आता त्या व्यक्तीची. आधी काम असेल तर गोड बोलायचं काम निघून गेला तर त्याच व्यक्तीची बदनामी करायची. असे लोक आहे ना रक्ताच्या नात्याचे सुद्धा होत नाहीत तर दुसऱ्याचे काय होणार. म्हणून मला सोशल मीडियावरची कोणाशी मैत्री पण नको आणि कोणाचीच गरज नाही मला. आता माझा संसार सुखी झालेला आहे. बाकी माझी यूट्यूब फॅमिली आहेच की मला साथ द्यायला. मी फक्त व्हिडिओ माझ्या आनंदासाठी पोस्ट करते. मला आवडतात मला सवय आहे एवढी यूट्यूब फॅमिली मी जोडून ठेवलेली आहे. हे सगळं वाया नको जायला. चला आपला थोडासा टाईमपास पण होतो या हेतूने मी व्हिडिओ पोस्ट करत असते. बाकी मला काय गरज आहे. आज माझा संसार एवढा सुखी झालेला आहे मला कुठं कमवायला जावं नाही लागत. माझ्या घरात सगळ्या गोष्टी आहेत. अजून मला कशाची कमी आहे. मग मी का व्हिडिओ वगैरे करू. तरी पण मी माझ्या आनंदासाठी करतेच ना. पण तोही आनंद काही लोकांना सहन होत नाही. विनाकारण ट्रोल करणार विनाकारण त्रास देणार. तर चला मित्रांनो हे सगळं चालूच राहणार आहे शेवटपर्यंत. त्यानंतर लग्न वगैरे लागला सगळं बाहेर आले ते भिकारडेपणा वगैरे केला म्हणजे समजून जा तुम्ही. आणि त्यानंतर ही साडी आपले क्लिअर थॉट येतात ना लाईव्हला त्यांनी आणली होती. तर छान होती साडी क्लिअर थॉट ताई थँक्यू सो मच छान गिफ्ट दिला तुम्ही. आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो. मग आता सगळ्यांची तयारी चालली होती की आता गावाला जायचं आहे. मग गाडी बुक करायची त्यांचं सगळं बाहेर चाललं तोपर्यंत मी थांबली होती. मग आम्ही म्हणजे रजिस्टर मॅरेज केलं आहे त्यामुळे आम्ही सगळे लिखापडी वगैरे करून घेतली. त्याच्यामध्ये थोडासा टाईम गेला आणि मग सगळे आलो आम्ही बाहेर पण वेगळाच तमाशा बाबा काय सांगावं तुम्हाला. मी तर म्हणते ना माझा लग्नाचा व्हिडिओ एवढा घाण असा खराब झालेला आहे ना की इच्छाच नव्हती माझी हा व्हिडिओ टाकायची. पण तुमच्या सगळ्यांचे प्रश्नाचे उत्तरं पण द्यायचे होते. तुमच्या सगळ्यांना खरं खोटं पण दाखवायचं होतं. आता काय करू प्रत्येक वेळेस तर नाही मी प्रूफ करून दाखवू शकत सगळ्या गोष्टी. कारण लोकांचं कसं आहे ना पायी चालू देत नाही घोड्यावर चालू देत नाही. मान जरी कापून दिली तर ते त्यांच्याच बापाचं खरं करतात. त्यामुळे ठीक आहे बाबा तुम्हाला जसं समजेल तसं. ते म्हणतात नाही का तुमको जो बात पसंद है वही बात कहेंगे. तुम दिन को रात तो हम रात कहेंगे क्योंकि गधों से बहस नहीं की जा सकती. बरोबर ना. तर बघू शकता इथं सगळेच आले होते. कोण होतं कोण नव्हतं ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघून घ्या आणि मग नंतर कमेंट करा. आणि कोणावर किती विश्वास ठेवायचा आहे ते सगळं काही तुमच्या हातात आहे. त्यामुळे जय रामजी की. मी तर विषय सोडून दिलेला आहे. जर पुढचा व्यक्ती विषय सोडत नसेल तर तुम्ही समजून जा की हा व्ह्यूसाठी डॉलरसाठी भिकारडेपणा चाललेला आहे. गोड बोलून भीक घेता नाही आली त्यामुळे आता कडू होऊन भीक घेत आहेत. माझ्या नावाने असे कितीतरी यूट्यूबर भिकारी आहेत जे कमवतात. तर अशाच भिका मागा माझ्या नावाने आणि असेच पुढे जा. पण कितीही प्रयत्न केला तरी करिश्माच्या पुढे जाऊ शकणार नाही एवढंही लक्षात ठेवा. तर चला मग अशा फायनली अशा पद्धतीने आम्ही चाललो सासरला. अशी तयारी होत होती आमची गाडीत जायची वगैरे.
पण काय करताना यात पण अशी म्हणजे एक बावळट काय बोलावं तर मला शब्दच सापडत नाही. नवरदेवाच्या शेजारी नवरी बसत असते आणि जर नवरदेवाची बहीण सोबत असेल तर नवरदेवाची बहीण. पण इथं तर नवरीची बहीण नव्हती, नवरदेवाची बहीण होती. मग नवरदेवाच्या बहिणीला बसवण्यात आलं पुढं आणि आता भलतीच बाई बसली नवरदेवाच्या शेजारी. आता करायचं तर काय करायचं, अशी गंमत आहे बघा. अशा पद्धतीने सगळा खेळखंडोबा झाला. लग्न तर छान झालं, पण लग्नाच्या आठवणी खूप बेकार राहून गेल्यात. त्याबद्दल खूप वाईट वाटत आहे मला. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. अजून काही गोष्टी लग्नानंतरच्या तिकडे गेल्यानंतर मी थोडेफार व्हिडिओ शूट केलेले आहेत, तर ते व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटणारच आहेत. बाकी सगळे माझ्याकडून जेवढं पॉसिबल झालं तेवढं व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. अजून काही प्रश्न असतील ते तुम्ही इथं विचारा आणि मी फक्त माझ्या सबस्क्रायबर लोकांना उत्तर देणार आहे, ना की आलतू फालतू लोकांना. जाता जाता नशीब दगडूशेठ हलवाईचे दर्शन पण झाले. तिथून दर्शन घेतलं, निघालो आम्ही आमच्या गावाला. संध्याकाळी 7 वाजता निघालो होतो. सकाळी 4:30 वाजले. त्यानंतर मी व्हिडिओ वगैरे काही शूट नाही केला. आपल्या बॅगा वगैरे घेऊन सगळं निघालो होतो. तर इथं बघू शकता शेजारी कोण बसलेला आहे. यावरून तुम्ही ठरवा कोण असा व्यक्ती आहे की एकदा बोलवल्यानंतर कोणाच्याही लग्नाला, अनोळखी व्यक्तीच्या लग्नाला तोंड उचलून वर जात असतो. कोण असा माणूस आहे जो आपल्या पार्टनरला एवढे 8-8 दिवस एकटं, ते पण अनोळखी व्यक्तीच्या भरोश्यावर सोडू शकतो. तर चला, फायनली आम्ही जाताना मग एका ठिकाणी हॉटेलमध्ये थांबलो. सगळ्यांनी जेवण केलं. खूप छान असं हॉटेल होतं. असं काय आम्ही आलतू फालतू हॉटेलमध्ये बसलो नाही, चांगल्या हॉटेलमध्येच बसलो, जेवण केलं आणि मग तिथून पुढं सुरू झाला आमचा प्रवास. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.